नमस्कार मंडळी. तर आपल्याला माहितीच आहे की आई पाय घसरून पडली होती. तर आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यानुसार आता तिला आम्ही चालवणार आहे. तर आता पायाचा बेल्ट आहे तो आम्ही आता काढत आहोत आणि तिला चालवणार आहोत. पहिल्यांदा आता ती जवळजवळ 40 दिवसांनी चालणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तिला आता थोडस चालवणार आहे, जास्त नाही. बेल्ट वगैरे काढलाय. आता तिला वॉकर देणार आहे आम्ही आणि त्यानुसार तिला चालवणार आहे. कसे स्वतःच प्रयत्न करून उठते, तिला म्हणजे चालण्या बसायची सवय थोडीशी आम्ही लावलेली आहे की एकदमच असं अवघड शरीर अवजड असं होऊ नये म्हणून. आणि आता हा वॉकर आहे, तिला आता देणार आम्ही. युरिन बॅग पण सध्या ठेवलेली आहे आम्ही. तर उद्या सकाळी ते आम्ही काढणार आहोत. स्टाफला दवाखान्याच्या बोलून ते काढून घेणार आहे युरिन बॅग आम्ही. आई बेडवरनं खाली उतरते चालायसाठी. आता बाजूला छोटी बहीण, मोठी बहीण आणि मिसेस आता थांबलेले आहेत जवळ. हळूहळू ती आता प्रयत्न करते. बघूया आता कशी चालते. वॉकरला पकड, वॉकरला पकड, हळू हळू, एकदम हळू उतरेल. तर हा आता उभी राहिलेली आहे आई आणि पहिल्यासारखंच ताकद दिसते. आणि पहिलं पाऊल टाकलेलं आहे तिने 40 दिवसांनी. आता तिलाच विचारू कसं वाटतंय. तुला कसं वाटतंय आता चालताना? चांगलं वाटतंय. पाय दुखतो का तुझा? थोडा दुखतोय. हा, थोडासा दुखणार आहे आणि त्रास थोडासा होणार आहे. नॉर्मल पहिल्यासारखीच चालते ती. जास्त पुढे घेऊ नको ताई वॉकर. चल हळूहळू हळूहळू. घाबरू नको. तर चालते, जास्त नाही चालवणार तिला, फक्त आता हॉल मध्ये नेऊन बसवणार आहे. अशी आई आता चालते. बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे तिच्यात की जशी काय आता 40 दिवसांनी चालते असं वाटतच नाही. पहिली होती तशीच चालती असं दिसतंय. थोडासा दम लागतोय तिला पण आहे. आता तिला आता खुर्चीतच आम्ही बसवणार आहे कारण सोफ्याची हाईट कमी आहे, त्यामुळे जास्त काही चालवणार नाही. हे आपलं 15-20 पावलांचंच अंतर आहे, तेवढंच. असं घे इकडे, असं फिरवून इकडे घे. वॉकर इकडे घे. बस. थोडं मागे घे, थोडं मागे. बस. खुर्चीला धरून बस. ओके. बरोबर. पायाखाली पाय असं खाली जातोय का? हा, ओके. दुखतंय ना? थोडस दुखणार आहे कारण का आता 40 दिवसांनी तू चालते ना. थोडा वर घे. अरे देवा. इथं इथं ठेवती का पाय? नाही. उलट इथं ठेवलं तर रिलॅक्स होईल. नाही, वर नाही तसा घेता. बर, पायाखालीच काहीतरी आण, पटकन आण काहीतरी. अरे ते जास्त उंच होणार. नाही 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 नाही, बरोबर होय. पाय उचल, तू तू तुझ्या पायाने उचल. बरोबर आहे ना. लेवल ते कसं खाली स्नायू पायाचे तुझ्या आखडल्यामुळं कसं आहे,
पाय असा सरळ होता ना, आणि आता तो बेंड होणार, त्यामुळे स्नायूंवर ताण येणार. आता सरळ असलेले पाय आता पहिल्यासारखे नॉर्मल झाले की त्रास होणार आहे चालताना. मग आता कसं वाटतंय स्वतःहून चालताना? आता चांगलं वाटत. आता बेडवर झोपलेली ना एवढे दिवस. हो, हम्म. आता चांगलं वाटत. हम्म. आई देवाच्या पाया पडते. तिला आता समाधान वाटतंय. कसं आहे, दवाखान्यातून आल्यानंतर सर्व जण रिलॅक्स होते, पण ऍक्च्युअल जे काम होतं ना ते नंतर होतं. की काळजी घेणं, सगळं बघणं, ते खूप कठीण काम होतं. ते आतापर्यंत सर्वांनी केलं, म्हणून ह्याचं हे फळ किती लवकर चालू शकली, व्यवस्थित चालू शकली. तर आपला पण सपोर्ट होता, आपले पण आशीर्वाद. तर धन्यवाद तुमचे पण. थँक्यू. थँक्यू.